आणि पुण्यातल्या बाजारपेठेत नेमकी स्थिती आज काय राहिली दिवसभर सांगतोय आमचा प्रतिनिधी मिकी घई। 3 दिवसाच्या या संपानंतर आज पुण्यातील या मार्केट यार्डमध्ये या संपाचा परिणाम जास्त काही फारसर दिसून येत नाहीये, कारण आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नेहमी या मार्केट यार्डमध्ये आवक जवळपास 1200 ते 1500 गाड्या, 1200 ते 1250 गाड्या असतात, परंतु आज 920 गाड्या या ठिकाणी आवक झालेली आहे आणि त्यामुळं या मार्केटवर या संपाचा जास्त काही परिणाम आज दिसून येत नाहीये। काही व्यापारी आणि भाजीपाले विकणारे लोक आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल, आज 2 दिवसानंतर आज भाज्यांचे दर कसे आहेत? दर थोडे कमी आहेत मागच्या 2 दिवसापेक्षा, पण आज तरी पण दर थोडे वाढलेलेच आहेत, कारण 2-3 दिवस माल काढणी वाचून गेल्यामुळे थोडा माल कमी पडलेला आहे थोडा मार्केटला। आवक कमी झालेली आणि भाव पण वाढले। काल 2-3 दिवसाच्या तुलनेत 3 दिवसाच्या तुलनेत आज भाव कमी आहेत। आज आहे ना भाव जे आहे ना आकाशाला पोहोचलेले आहेत। बारके पोरं आहेत घरात, सरकारने ना लोकांची फसवणूक केलेली आहे। यांना काही लोकांची काळजी नाही, फक्त भाव वाढलेले आहेत, दुसरं काही नाही। काका, तुम्ही देखील या ठिकाणी आज आलात? 2 आणि पण आज भाव वाढलेले आहेत आणि खूप लोकांना खूप त्रास होतोय, तर लोक सरकारने त्याचा विचार करायला पाहिजे आणि लोकांचं हे करून हे करावं। आज थोडासा भाव कमी आहे काल आणि परवापेक्षा, पण लोकांना त्याचा जाणवतंय, वाढलेलेच आहेत भाव आणि जाणवतंय वाढत भरपूर आहे। आज भाजी भरपूर आलेली आहे, त्यामुळे भाव कमी नाहीत, भाव कमी नाहीत। 2-3 दिवसापूर्वी 50-60 रुपये बाजार होते, आज 30-40 रुपये बाजार आहेत। आवक वाढलेली, आज कमी झाले बाजार। आजच्या दिवशी काही प्रमाणात दर कमी देखील आहेत आणि जास्त परिणाम या संपाचं पुण्याच्या या मार्केटमध्ये दिसून येत नाहीये। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।